एक वर्षापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात जालना अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला यश. पीडित मुलीसह प्रियकराला सातारा जिल्ह्यातून घेतलं ताब्यात. जालना येथील अँटी ह्युमन ट्रॅफिकिंगची युनिटची कामगिरी. आज दिनांक 26 रोजी बुधवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील एक वर्षापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात जालना येथील अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला यश आलंय. पीडित मुलीसह प्रियकराला अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटनं सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय. दिनांक 5 मार्च 2024 रोजी मोरंडी मोहल्ला जुना जालना इथं राहणारी फिर्यादी बाई यांची 13 वर्ष 6 महिने वयाची अल्पवयीन मुलीस दिनांक 2 मार्च 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कैकाडी मोहल्ला जुना जालना इथं राहणारा मुलगा सचिन बाबू गायकवाड वय वर्ष 21 यानं लग्नाचं आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद वरून पोलीस ठाणे कदीम जालना इथं दाखल करण्यात आला होता. घटनेला 1 वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा गुन्ह्यातील आरोपी व पीडित मुलगी मिळून न आल्यानं सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या आदेशानं दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी अ.मा.वा.प्र कक्ष जालना यांच्याकडे वर्ग करण्यात आला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष शाखा जालना येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी यांच्याबाबत बारकाईनं माहिती काढून प्रकरणात तांत्रिक विश्लेषण केले असता नमूद आरोपी हा पीडित मुलीसोबत पोलीस ठाणे उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा हद्दीतील खलकरवाडी या गाव परिसरात ऊसतोडीचं काम करत असून पीडितेसोबत तिथंच राहत आहे. याबाबत खात्री करून घेऊन नमूद आरोपीस व पीडितेस सदर ठिकाणी जाऊन त्यांना कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास कदीम जालना पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली अ.मा.वा.प्र कक्षाचे प्रभारी अधिकारी प्रियंका तुपे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बाविस्कर, स्थानिक गुन्हे शाखा, महिला अंमलदार पुष्पा खरटमल, संगीता चव्हाण, आरती साबळे, रेणुका राठोड व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी केलेली आहे. दिनांक 5/3/2024 रोजी पोलीस ठाणे कदीम जालना येथे हद्दीतील कैकाडी मोहल्ला येथील एक मोरंडी मोहल्ला येथील एका महिलेने तिची मुलगी पीडित मुलगी वय वर्ष 13 वर्ष 6 महिने हिला आरोपी नामे सचिन बाबू गायकवाड यांनी फूस लावून पळवून नेल्याबाबतची तक्रार दिली होती. सदर घटनेला 1 वर्ष झाल्यानंतर होऊन सुद्धा आरोपी व पीडित ही मिळून न आल्याने पोलीस अधीक्षक माननीय बन्सल सर यांच्या आदेशाने सदरचा तपास हा अनैतिक मानवी वाहतूक कक्ष आमच्याकडे तपासाला आला होता. सदर तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा मोबाईल नंबर वगैरे हस्तगत करून सदर आरोपी व पीडित हे उंब्रज पोलीस ठाणे उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा येथे या हद्दीतील खलकरवाडी येथे ऊसतोडीचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आमची टीम आम्ही सदर ठिकाणी पाठवली आणि तेथून आरोपीला ताब्यात घेतलं. तसेच पीडितेला पण ताब्यात घेऊन पीडितेला तिच्या कुटुंबियाच्या पीडित व आरोपी यांना पोलीस ठाणे कदीम जालना येथे हजर केले आहे. सदरची कारवाई आम्ही पोलीस अधीक्षक माननीय श्री बन्सल सर, ॲडिशनल SP नोपानी सर, होम DYSP आनंद कुलकर्णी सर, तसेच PI पंकज जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका तुपे, तसेच आमच्या सोबत PSI जोशी, ASI गवळी, LHC चव्हाण, LHC खरटमल, LPC राठोड, LPC साबळे अशा सर्वांनी कारवाई केलेली आहे.